आज आपण बघणार आहे मराठा साम्राज्यातील शेवटचा बांधलेला किल्ला आणि त्याचा इतिहास या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे। मी सावली या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। किल्ल्याच्या मार्गाकडे जाता जाता नाश्ता करण्यासाठी थोडंसं थांबले। त्यानंतर छान अशी मिसळ खाल्ली, जिची टेस्ट खूप छान होती। त्यानंतर थोडंसं थंड म्हणून आईस्क्रीम घेतली। नाश्ता करून मी पुढच्या प्रवासाला निघाली। पुणे जिल्ह्यातील सासवड जवळ सोनेरी गावात असणारा मल्हारगड हा किल्ला पुण्यापासून सुमारे 30 ते 35 किलोमीटर आणि पिंपरी चिंचवड पासून कात्रज मार्गी 50 ते 55 किलोमीटर अंतरावर आहे। साधारणपणे समुद्र सपाटीपासून 3100 फूट उंच असणारा गिरिदुर्ग प्रकारचा हा किल्ला आहे। मल्हारगड हा किल्ला मल्हारी देवताला म्हणजेच खंडोबा देवाला समर्पित आहे। 1775 मध्ये पानिपतच्या युद्धानंतरच्या काळात बांधलेला हा किल्ला, ज्याला मल्हारराव होळकर यांच्या नावावरून मल्हारगड असे नाव देण्यात आले। हा किल्ला प्रामुख्याने दिवे घाटाच्या संरक्षणासाठी पेशव्यांचे तोफखाना प्रमुख सरदार भीमराव पानसे यांनी बांधला होता। सोनेरी गावात असल्यामुळे या किल्ल्याला सोनेरी किल्ला म्हणून देखील ओळखले जाते। किल्ल्यावर जाण्यासाठी 3 बाजूने विविध प्रकारचे दरवाजे बनवलेले आहेत। त्यापैकीच एक असणाऱ्या या चोर दरवाजातून मी किल्ल्यात प्रवेश केला। किल्ल्यात प्रवेश केल्यावर ही कोरडी विहीर पाहायला मिळाली, जिचे बांधकाम जरी जुने असले तरी देखील तिचा एकही दगड जागचा हललेला नाही। हे एक प्राचीन बांधकामाचे उत्तम उदाहरण आहे। या ठिकाणी आपल्याला एक भगवा ध्वजही पाहायला मिळेल। त्यासोबतच ही किल्ल्याची तटबंदी, जी अजूनही भक्कमपणे उभी असलेली पाहायला मिळते। तसेच दिवे घाटावर नजर ठेवण्यासाठी बांधलेली बुरुज सुद्धा आपल्याला चांगल्या अवस्थेत पाहायला मिळतात। या बुरुजावरून समोर असलेला डोंगर व पसरलेला परिसर पाहिला। गडावर बांधीव अशी मोठी पाण्याची टाकी आहे, ती बहुतांश काळ भरलेली असते। पाण्याची टाकी पाहून मी किल्ल्याचे पुढील रहस्य पाहायला निघाले। पुढे आल्यावर आपल्याला दिसली किल्ल्याची दुसरी संरक्षक व सुस्थितीत असलेली ही तटबंदी। पुढे आल्यावर आपल्याला किल्ल्यावर असलेल्या तळघराकडे जाण्याचा मार्ग दिसतो व तळघराच्या शेजारीच आपल्याला काही जीर्ण अवस्थेत असलेल्या या वास्तू पाहायला मिळतात। या किल्ल्यावरील हे तळघर वरच्या जमिनीपासून 7 ते 10 फूट खोल असावे असा अंदाज येतो। या तळघरामध्ये आपल्याला 2 मोठमोठ्या व दगडापासून तयार केलेल्या खोल्या पाहायला मिळतील। हे तळघर पाहून व तळघरातील थंड वातावरण अनुभवून किल्ल्याचा पुढील प्रवास चालू ठेवला। या किल्ल्यावर आपल्याला मल्हारी देवता म्हणजेच खंडोबाचे एक छोटे पण सुंदर असे दगडी बांधकाम असणारे मंदिर पाहायला मिळते। या मंदिरात आपल्याला खंडोबा देवतेची व इतर देवतांची मूर्ती पाहायला मिळतील। खंडोबा देवतेचे दर्शन घेऊन पुढे निघाले। खंडोबा मंदिराला लागूनच एक सुंदर महादेव मंदिर सुद्धा पाहायला मिळते। त्यामध्ये एक छोटा पण सुंदर नंदी व सुंदर अशी महादेवाची पिंड पाहायला मिळते। महादेवाचे दर्शन केले व मंदिराच्या गाभाऱ्यात थोडा वेळ बसून तेथील शांत आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवला आणि किल्ल्याचे पुढील गुपित पाहण्यासाठी निघाले। किल्ल्याच्या मध्यभागी आपल्याला एक भव्य असा महादरवाजा पाहायला मिळतो। या महादरवाजाच्या समोरून अफाट पसरलेला दिवे घाटाचा परिसर पाहायला मिळतो। या महादरवाजाला लागूनच आपल्याला एक तटबंदी भिंत व किल्ल्याच्या पूर्वेला असलेला हा किल्ल्यावरील एक बुरुज पाहायला मिळतो। या बुरुजावरून मी आजूबाजूच्या परिसरावर नजर फिरवली
व समोर दिसणारे मनमोहक व सुंदर दृश्य मन भरून पाहिले. या किल्ल्याबद्दल अजून पाहण्यासाठी मी पुढील वाटचाल चालू ठेवली. दरवाजाला लागूनच किल्ल्याच्या पूर्वेला असलेला या बुरुजामध्ये किल्ल्याचा मुख्य आणि भव्य असा महादरवाजा बनवलेला आहे. हा महादरवाजा व त्याचा लाकडी दरवाजा अजूनही सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो. या महादरवाजाच्या विरुद्ध दिशेला किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला किल्ल्याचा अजून एक महादरवाजा पाहायला मिळाला. या महादरवाजापासून किल्ल्याकडे परत निघाले. समोर किल्ल्यावर वास्तव्य करणाऱ्यांचे वाडे अवशेष स्वरूपात पाहायला मिळाले. या किल्ल्यावर भ्रमंती करीत असताना एक सुंदर अशी गोष्ट पाहायला मिळाली, जिने माझे मन एकदम आनंदी होऊन गेले. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही दगडामध्ये कोरलेली सुंदर कलाकृती. मल्हारगड हा किल्ला आपल्या स्वराज्याच्या पराक्रमाचा आणि इतिहासाचा साक्षीदार म्हणून भक्कमपणे उभा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.